मला चंद्रभागेत आंघोळ पण करायची रे. आणि असं म्हणतात तिथं ना, पोरानं मायेचे पाय धुतले का लय पुण्य मिळतं. हे घ्या पाणी. हो मी काय म्हणते ते पण जरा थोडं मनाव घे ना. कसलं आहे का आता तुम्हाला किती वेळा सांगितलं ते तुमच्या आईला कुठेतरी सोडून या म्हणून. असं कसं कुठे सोडणार? अहो मी तर म्हणते हृदयाश्रमातच नेऊन सोडा. काय बोलते? वृद्धाश्रमात सोडलं ना, ते माझे मेवणे बहिणी ते मला नाव ठेवतील ना, शेण घालतील माझ्या तोंडात. त्यांना समजेल ना लगेच वृद्धाश्रमात नेऊन सोडली म्हणून. खरंय हे पण आहे ना. मग काय करायचं? हा ऐका आता आपण नाही प्लॅन करू. त्यांना ना तुम्ही म्हणा पंढरपूरला घेऊन चालतो. तसं त्यांची लय दिवसाची इच्छा होती ना पंढरपूरला जायची. तसं तुम्ही ना त्यांना ना घेऊन जा आणि मग तिथं रस्त्यात सोडून द्या. तुम्ही या मागं निघून. तसं पण लोकांना कळणार पण नाही ना, आहे की नाही? काय डोकं आहे तुझं? मग काय करतो, तिला पंढरपूरला घेऊन जातो. जाताना एसटीवर स्टँडवर सोडून देतो. म्हणजे लोकांना सांगते म्हातारी हरवली. हा असं पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, इकडं तिकडं शोधलं, म्हातारी काही सापडलीच नाही का? भारी डोकं आहे तुझं. बायको कोणाची? बरं मी काय म्हणते, आवरा लवकर लगेच नेऊन सोडा. मग लगेच? हा मग थोडा चांगल्या कामाला उशीर कशाला? झालं यस बरं झालं. आता म्हातारी निघणार. बरं झालं गेली म्हातारीची पुचकाट म्हातारी. पांडुरंग 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 आई पांडुरंग पांडुरंग. मी काय म्हणतो, तुझी बरेच दिवसाची इच्छा होती ना पंढरपूरला जायची? हो मग जायचंय का तुला? हो पण जायचं कसं? मी घेऊन जातो ना तुला. काय हो तू घेऊन जाणार आहेस? अरे देवा पांडुरंगा, खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली माझी. बरं एक काम कर, तू तुझे कपडे बदल, मी माझे कपडे बदलून येतो. अरे माझी चांगली साडी आहे, तू तुझे बदल. हा बरं मग एक काम कर, तुझी पिशवी भर, मी आलो लगेच. हा हा चल 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 चल. काय रे इथं पंढरपूर वाटणार रे? अगं आई आपल्याला गाडी बदलावं लागेल ना. अच्छा अच्छा. अरे मी काय म्हणत होते, मला चंद्रभागेत आंघोळ पण करायची रे. आणि असं म्हणतात तिथं ना, पोरानं मायेचे पाय धुतले का लय पुण्य मिळतं. आंघोळ घालशील का रे मला? हा घाल ना. बरं मी ए विठ्ठला, लय भूक लागली, मी जेवण करून येतो. तुला काही आणू? नाही नाही, पांडुरंगाचं दर्शन घेईल आणि मगच खाईल काहीतरी. बरं मग पाणी आणू तुला? हा थोडंच पाणी घेऊन ये. आता कसं भारी काम झालं, एकदाची आई गेली आता. म्हणजे आता मी कसा पाहुण्यांना मीच फोन करतो आणि सांगतो काही बस स्टँडवरच हरवली. चालतंय आता आम्ही राजा राणी एकदम मस्त राहू नाही का? एकदम भारी काम झालं. दादा इथे ना एक मुलगा होता माझ्यासोबत, काळा शर्ट घातला होता. तो कुठेतरी गेला होता, पाहिला का तुम्ही? दादा एक काळा शर्ट, असा शेवाळी रंगाचा शर्ट घातलेला एक पोरगा पाण्याची बॉटल घ्यायला आला होता का? ते एक आत्ताच 5 मिनिटापूर्वी निघाला होता, म्हणला नाश्ता करून येतो, पाणी बॉटल घेऊन येतो. आला होता का तुमच्याकडं? पाणी बॉटल घ्यायला कोणी नाही आलं? अरे देवा विठ्ठला, इथंच बसवलं होतं त्यानं मला. तो म्हणलं मी आत्ता येतो पाणी बॉटल घेऊन.
नाही मी बघते, माझ्याकडे फोन नाही दादा, मी बघते. पांढऱ्या लुगडावाली बाई होती, त्याच्या अंगावरती असे निळे टक्के होते, बघितलं का तुला? नाही दादा मी नाही ना? काय झालं? नाही, होता बसलेला इथे. आई, अरे कुठे गेला होतास रे? गावातली होती ना रे मी. अगं आई, ते माझं काम होतं म्हणून मी गेलो. तू इथं काय करते? अरे लय शोधलं रे तुला, गावातल्यासारखं किती लोक. अगं आई, मला माफ कर. अरे पण काय झालं, काय झालं? अरे होतंय उशीर होत. माझं चुकलं. एक काम करू, आपण इथून आता पंढरपूरला जाऊ. आणि तू म्हणते ना, तू माझे पाय धुशील का? मी तुला चांगली आंघोळच घालतो आता. अरे आता आपण जाऊ. अरे बाई घरी लय भारी दर्शन झालं सावळ्या विठ्ठलाचं. आई, लय मजा आता खुश आहे ना तू? हा. खूप खूप. आता तू दमली अशी, जा वर जाऊन आराम कर. काय आलं? काय झालं काय झालं? तुम्हाला सांगितलं होतं ना त्या म्हातारीला तिकडे सोडून या म्हणून. कशाला घेऊन आले बरं तुम्ही? हे बघ, ती म्हातारी नाही, ती माझी आई आहे. आणि तिचं काय प्रेम आहे ना ते मला माहिती आहे. एवढ्या दिवस तुझ्या प्रेमात मी भुललो होतो. मला माझ्या आईचं प्रेम कळालंय. त्या आईनं मला पोटच्या गोळ्यासारखं जपलंय, लक्षात ठेव. माझी आई नसती ना तर आज तू पण इथे नसती, कळालं ना? तिने मला जन्म दिलाय म्हणून आज आपण इथे आहे. म्हणून हे वैभव आहे, म्हणून हे घर आहे, लक्षात ठेव. आणि तुला आईची किंमत आत्ता नाही कळणार. जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला आईची किंमत कळेल. मला माझ्या आईची म्हातारपणाची काठी व्हायचंय, कळालं ना? आणि हा, तुला जर माझ्या आईचा त्रास होत असेल ना तर हा दरवाजा उघडा आहे. काय उघडा आहे? नीट बाहेर निघायचं. इथे राहायचं असेल ना तर माझ्या आईचं जेवण गोळी सगळं वेळेवर द्यायचं, कळलं ना?